तो माणूस गन घेऊन बाबाला मारण्यासाठी आला होता। बाबाच्या माणसांनी त्याला पकडून तुमच्या ताब्यात दिला। तुम्ही त्याची चौकशी करायची सोडून त्याला सोडून दिलं? नाही नाही, त्याला मी सोडून नाही दिलं। म्हणजे आम्हाला अतिशय वाईट वाटलं आणि तर की हा गन घेऊन त्या मठात शिरला कसा। विषाद वाटला, वैषम्य वाटलं, खेद वाटला। आम्ही बोललो आपापसात, असं झालं कसं। त्याला विचारला मी, गन घेऊन का रे शिरलास मठात? एकदा विचारलं, दोनदा विचारलं, तीनदा विचारलं, मग चौथ्यांदा विचारलं। त्याने काही समाधानकारक उत्तर दिलं नाही। मग मी त्याचा एन्काउंटर केलं। काय? गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून। ही गंमत करायची गोष्ट आहे का? अजिबात नाही, ही अजिबात गंमत करायची गोष्ट नाही। आम्ही चौकशी केली, अगदी पोलिसी पद्धतीने चौकशी केली। त्याला विचारलं, तुझं काय नाव आहे? सुरुवातीला तो आम्हाला दाद देईना। आम्ही खोदून खोदून विचारलं, काही नावं सांगू लागला। नवनाथ, एकनाथ, जावेद, फ्रान्सिस, राहुल, दिलेर। आम्हाला कळत होतं हा खोटं बोलतोय, मूर्खात काढतोय आपल्याला। मग आम्ही त्याला पोलिसी खाक्या दाखवला। काय करतोस काय, त्याला विचारलं। म्हणाला, मी पोलीस खात्यात काम करतो। म्हणलं, काय नाव काय? म्हणलं, मार्तंड जामकर। मी असं चकित झालो, ना मार्तंड जामकर तर मी आहे। म्हणलं, मग तुम्ही मार्तंड जामकर आहे का? मी सुधाकर आहे। त्याला म्हणलं, हे सुधाकर आहे। म्हणलं, मग मी राजीनामा देतो। शेवटी आम्ही हात टेकले, आम्हाला कळे ना कसं डील करायचं। आम्ही नातेवाईकांना संपर्क करतो। युक्ती सुचली आम्हाला की नातेवाईकांना बोलवू। 3 नातेवाईकांना बोलवलं। 3 पैकी 2 आले। एक अतिशय जवळचे, दुसरे अतिशय जवळचे। दोघं आले। त्यांच्याकडून आम्हाला कळलं की याचं मनस्वास्थ्य ठीक नाही, याचं मानसिक आरोग्य ठीक नाही, याचं चित्त थाऱ्यावर। म्हणून बघा मॅडम, म्हणून त्याच्या घरच्यांनी आणि काही लोकांनी मिळून त्याला या मठात पाठवलं की बा मठात आल्यावर त्याचं मानसिक आरोग्य सुधारेल, त्याला बरं वाटेल। मला सांगा मॅडम, ज्याचं मानसिक आरोग्य ठीक नाही त्याला जर आपण इथं लॉकअपमध्ये डांबून ठेवलं, तर लॉकअपमध्ये जर त्याचं जीवाचं काही बरं वाईट झालं, कस्टोडियल डेथ झाली, तुम्हाला, आम्हाला, सरकारला, पोलीस खात्याला केवढ्यात पडेल हे सगळं? तुम्ही हे सगळं खरं बोलताय? 300% खरं बोलतो। अच्छा, तुम्ही त्या माणसाला इथे आणलं, त्याची एंट्री तर केली असेलच? हा, एंट्री तर केली। एंट्री केली कारण एंट्री करावी लागते। कुठे आहे एंट्री? एंट्री केलेली कुठे आहे एंट्री? आहे काखेत कळसा, गावाला वळसा। एंट्री EN, सगळं रीतसर, कायदेशीर, जिथल्या तिथे। हुशार आहात। पण मला सांगा, तो माणूस वेडा होता, मग त्याने जी बंदूक आणली ती कुठून आणली? कशी आली त्याच्याकडे बंदूक? याची काही चौकशी केली का? हा, त्याला विचारलं मी। तुम्ही जे मला विचारलं त्याला विचारलं मी, ही गन कुठून आली? तर तो म्हणला, इथून गन आली। त्याने मला सांगितलं इथून गन आली। मी सुधाकर म्हणलं, हे बघा, क्रॉस चेक करून घे, शहानिशा करून घे की यांनी मला सांगितले गन इथून आली, तर इथूनच आली की नाही ते बघ। हो हो हो। त्यांनी सुधाकरला म्हणलं, सुधाकर बघ, ऐक, शहानिशा करून घे, रुटीन बंदोबस्त आहे, आम्हाला जायला पाहिजे। सुधाकरला सुद्धा रुटीन बंदोबस्त आहे, निघायला हवं। तुम्ही किती सिरियसली बोलताय ते कळतंय मला। काय लपवताय तुम्ही माझ्यापासून?
बाबा बाबा माझ्यावर कृपा करा बाबा. माझ्या बायकोला जे काही झाले ते आजच बरं करा. बाबा माझ्या मनात नको नको ते विचार येत आहेत. तिला काही झालं तर मी नाही जगू शकणार बाबा. उद्या काही करून आमची भेट घडवून आता. तिला बरं करा बाबा, बरं करा. सत्यनाथ सत्यनाथ सत्य सत्य. आणि संपलंय. टिंपर पटकन जा. टिकाव फावडं वगैरे घेऊन ये जा. आणते. ते लवकर चल. हे घ्या, पटापट खोदा. काय झालं? खोदा की. मी एकटाच जर का खोदत बसलो तर सकाळ होईल. तू पण मदत कर. चल ये, चल मदत कर. धर. काय करू? अरे माती काढून काय करतेस? कोणीतरी खणतंय का? पण एवढ्या रात्री या अशा वातावरणात तेही असं मागच्या बाजूला काही गडबड तर नसेल ना?